विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी या चॅप्टर मधला नवीन टॉपिक्स इव्हेंट. इव्हेंट म्हणजे एखादा जो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, त्या रॅन्डम एक्सपेरिमेंटशी निगडीत असणारी एखादी घटना. सो इव्हेंट इज a set of favorable outcomes of a given sample space is an event. तर ही डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे या ठिकाणी. इव्हेंटची डेफिनेशन आपल्याला नोट करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इव्हेंट हा टॉपिक्स अभ्यासणार आहोत. काय डेफिनेशन आहे इव्हेंटची? अ सेट ऑफ favorable outcomes of a given sample space is an event. ओके, आता फेवरेबल आउटकम म्हणजे कोणते आउटकम? वरच्या लाईन मध्ये दिलेलं आहे बघा. द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम. जे कंडिशन सॅटिस्फाय करते त्या आउटकमला म्हणायचं आहे फेवरेबल आउटकम. फॉर एक्झाम्पल, इफ वी टॉस ए कॉइन, देन व्हॉट इज आउटपुट? Which are the outputs? Tail or head? Is that clear? So these outputs are the sample point of sample space. So sample space containing two elements, head or tail. That is the favorable outcomes. So a set of favorable outcomes of a given sample space is an event. Event is a subset of sample space. Event is a सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. हे सुद्धा तुम्हाला नोट करायचं आहे. त्यानंतर इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ए बी सी डी एक्सेट्रा. हे सुद्धा तुम्हाला नोट करायचं आहे रजिस्टर मध्ये. फॉर एक्झाम्पल, इफ एक एक्झाम्पल त्यांनी घेतलेलं आहे. इफ टू कॉइन आर टॉस. एक्झाम्पल आहे इफ two coins are tossed and A is the event of getting at least one tail. At least one tail, then the favorable outcomes are as follows. आता याच्यामध्ये जर आपण दोन कॉइन टॉस केले तर आपल्याला आउटकम कोणकोणते मिळेल? 4 आउटकम मिळेल, ज्याच्यामध्ये एच एच राहील, एच टी राहील, टी एच राहील आणि टी टी राहील. या 4 आउटकम पैकी हा जो इव्हेंट आहे त्याच्यात काय दिलाय? ए इज द इव्हेंट ऑफ गेटिंग ऍट लिस्ट वन टेल. म्हणजे कमीत कमी एक टेल असणारे सॅम्पल पॉइंट या इव्हेंट मध्ये राहील. त्यासाठी आपल्याला हे 3 पॉइंट या ठिकाणी घ्यावं लागेल. पहिल्या पॉइंट मध्ये 2 टेल आहे, आपल्याला कमीत कमी एक पाहिजे. 2 असले तरी हरकत नाही. याच्यात एक टेल आहे, याच्यात एक टेल आहे. म्हणजे हा झाला इव्हेंट. आणि हा इव्हेंट याचा जो सॅम्पल स्पेस आहे त्याचा तो सबसेट आहे. The number of elements in the event A is denoted by number of A, and here number of A is 3. क्लिअर? दोन डेफिनेशन महत्वाच्या. एक, फेवरेबल आउटकम म्हणजे काय? जे कंडिशन सॅटिस्फाय करत असेल ते फेवरेबल आउटकम. दुसरं, इव्हेंट म्हणजे काय? फेवरेबल आउटकम यांचा जो सेट आहे त्या सेटला म्हणायचा आहे इव्हेंट. आणि तो सेट कुठून घेतो आपण? सॅम्पल स्पेस मधून. कुठल्याही इव्हेंटमध्ये येणारे एलिमेंट हे सॅम्पल स्पेस मधून घेण्यात येतात. त्यानंतर प्रत्येक इव्हेंट हा सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो. त्यानंतर इव्हेंट हा कॅपिटल लेटरने शो होतो. एक एक्झाम्पल त्यांनी घेतलेलं आहे, हे तुम्हाला सगळं नोट करायचं आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन, याची आपल्याला सध्या तरी गरज नाही, त्याच्यामुळे आपण याच्यावर काही लक्ष केंद्रित
करणार नाही. किंवा इन शॉर्ट तुम्हाला सांगता येईल टाइप्स ऑफ इव्हेंट काय म्हटलंय, सर्टन इव्हेंट किंवा शुअर इव्हेंट. सर्टन इव्हेंट म्हणजे टोटल सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेसमध्ये जेवढे इव्हेंट आहे त्याला सर्टन इव्हेंट म्हणून. इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे ज्या इव्हेंटमध्ये एकही पॉईंट नाही, सॅम्पल पॉईंट नाही, त्याला म्हणू आपण इम्पॉसिबल इव्हेंट. सिंपल किंवा एलिमेंटरी इव्हेंट म्हणजे ज्यामध्ये केवळ एकच पॉईंट आहे, सॅम्पल पॉईंट, त्याला आपण एलिमेंटरी इव्हेंट म्हणतो. जसं आपण स्टँडर्ड 9th मध्ये सेट शिकलेलो आहोत. ठीक आहे. त्या संबंधाने जसा युनिव्हर्सल सेट आणि सेट ऑफ नॅचरल नंबर तुम्ही विचारात घेतला आणि सेट ऑफ नॅचरल नंबर हाच जर युनिव्हर्सल सेट घेतला तर सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणजे सर्टन इव्हेंट झाला. इम्पॉसिबल इव्हेंट जर घेतला तर ऑल इंटिजर्स विच आर लेस दॅन झिरो. निगेटिव्ह इंटिजर घेतले तर नॅचरलमध्ये येत नाही, तो झाला आपला इम्पॉसिबल इव्हेंट. याच्यामध्ये जर असा एक इव्हेंट घेतला की सेट ऑफ एलिमेंट्स having its value is लेस दॅन 2. ठीक आहे. नॅचरल नंबरमध्ये 2 पेक्षा लहान असणारे नंबर कोणता आहे, एकच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे, म्हणून त्याला आपण म्हणू सिंपल ऑर एलिमेंटरी इव्हेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट म्हणजे दोन इव्हेंट मिळून जर सॅम्पल स्पेस बनत असेल तर त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट इव्हेंट. म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट आणि एक्झिस्टिव्ह इव्हेंट हे दोन्ही इव्हेंट वेगवेगळ्या प्रकारचे आहे. म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंटचा जर आपण विचार करतो तर त्या ठिकाणी आपल्याला असे इव्हेंट घ्यावे लागतात की ज्याच्या इंटरसेक्शनमध्ये सॅम्पल पॉईंट जो असतो तो किमान असतो. तर त्याची आपल्याला सध्या गरज नाही आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावर लक्ष केंद्रित करणार नाही. आता आपण इथून पुढे जाऊया. सॉल्व एक्झाम्पल पहा. Two coins are tossed simultaneously. Write the sample space and number of sample point. Also write the following event in the set form and write the number of sample point in each event. ठीक आहे. काय करायचं आहे आपल्याला, एक तर लिहायचं आहे सॅम्पल स्पेस, त्यानंतर लिहायचं आहे सॅम्पल पॉइंट, त्यानंतर also write the following event in the set form and write the number of sample point in each event. म्हणजे प्रत्येक इव्हेंटचा सेट फॉर्म करायचा आहे आणि त्या सेटमध्ये असणारे सॅम्पल पॉइंट आपल्याला लिहायचे आहे. आता इथे त्यांनी इव्हेंट दिलेले आहे. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट वन टेल. कंडिशन बी इव्हेंट बी टू गेट ओनली वन हेड. कंडिशन सी आहे टू गेट ॲट मोस्ट वन टेल, जास्तीत जास्त एक. आणि डी मध्ये आहे टू गेट नो हेड. ठीक आहे. आपला एक्सपेरिमेंट कोणता होता, एक्सपेरिमेंट आहे टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. टू कॉइन आर टॉस सायमल्टेनियसली हा आपला एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे. आता इथे इफ टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, so sample space let S be the sample space and sample space containing here sample point, which are sample point HH, ST, TH and TT. Clear? So how many sample point here? So 1, 2, 3 and 4. These are the 4 sample point. After then first condition काय म्हटलंय पहिल्या कंडिशन मध्ये, इव्हेंट ए काय म्हणते, फॉर इव्हेंट ए ॲट लिस्ट वन हेड, ॲट लिस्ट वन हेड म्हणजे या 4 पॉइंट पैकी असा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये केवळ हेड येईल, ॲट लिस्ट वन हेड. मग याच्यामध्ये इथे हेड आहे, याच्यात हेड आहे आणि याच्यात हेड आहे. बघा 1 2 3
म्हणून या ठिकाणी किमान एक हेड असणारे हे 3 पॉईंट इथे घेतले. सो नंबर ऑफ ए इज 3. त्यानंतर इव्हेंट बी काय म्हटलं याच्यात ओनली वन हेड, एकच हेड असणारा सॅम्पल पॉईंट, सॅम्पल स्पेस मधूनच घ्यायचा आहे. एक हेड असणारा एस टी आणि टी एच बघा 2 आली आहे. त्यानंतर सी मध्ये पहा, सी मध्ये काय दिलं आहे, ॲट मोस्ट वन टेल. ॲट मोस्ट वन टेल आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि वन ॲट मोस्ट वन टेल म्हणजे जास्तीत जास्त एकच टेल, एक पेक्षा जास्त टेल असायला नको. टेल नसेल तरी चालते, असला तर एक, नाहीतर काहीच नको. म्हणून असे 3 पॉईंट आपल्याला मिळते. याच्यात टेल नाही आहे, याच्यात एक टेल आहे, याच्यात एक टेल आहे, हे 3 पॉईंट. याच्यात 2 टेल आहे म्हणून याची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणून ॲट लिस्ट वन टेल त्यांनी म्हटलेलं आहे. असे 3 सॅम्पल पॉईंट आहे. चौथा, नो हेड, हेड नसणारा. या चारपैकी कोणता असा पॉईंट आहे ज्याच्यात हेड नाही आहे, याच्यात हेड आहे, याच्यात हेड आहे, याच्यात हेड आहे, मग हा चेक पॉईंट आहे म्हणून टी टी. तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सॉल्व करता येतो. क्लिअर, हे तुम्ही सोडवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. सेकंड एक्झाम्पल काय म्हटलंय सेकंड एक्झाम्पल मध्ये, ए बॅग कंटेन्स 50 कार्ड्स. एका बॅग मध्ये 50 कार्ड आहे. ईच कार्ड बिअर्स ओनली वन नंबर फ्रॉम 1 to 50. प्रत्येक कार्डवर 1 to 50 पर्यंत एक एक नंबर नोट केलेला आहे. टोटल 50 कार्ड्स आहे. नंतर वन कार्ड इज ड्रॉन एट ए टाइम. एक कार्ड आपण रॅन्डमली त्या बॅग मधून काढतो आहे. राईट द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मध्ये काही 1 पासून 50 पर्यंतचे नंबर असणारे कार्ड या ठिकाणी येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं, इव्हेंट ए बी अँड फाइंड द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन देम. इव्हेंट ए काढायचा आहे, इव्हेंट बी काढायचा आहे आणि त्यांच्यामध्ये असणारे सॅम्पल पॉईंट. आता इव्हेंट फॉर इव्हेंट ए काय कंडिशन दिल्या इव्हेंट एची, कोणता आहे इव्हेंट ए, द नंबर ऑन द कार्ड इज डिव्हिजिबल बाय 6. म्हणजे 1 to 50 पर्यंत हे जे नंबर आहे या नंबर पैकी असे नंबर घ्या की ज्यांना 6 ने भाग जातो. ठीक आहे. मग असे कोणते नंबरिंग 6च्या टेबलमध्ये असणारे नंबरिंग या ठिकाणी 1 to 50 पर्यंत. म्हणून A is the event for getting number is divisible by 6. So A is equal to event मध्ये sample point in 6, 12 up to 48. कारण आपल्याजवळ मॅक्झिमम नंबर किती आहे 50. 50 पेक्षा कमी असणारा आणि 6 ला डिव्हिजिबल असणारा नंबर 48. म्हणून किती इव्हेंट झाले, किती पॉईंट झाले, 1 2 3 4 5 6 7 8. मग या ठिकाणी नंबर ऑफ ए दॅट इज सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए इज 8. सेकंड काय म्हटलंय, बी इज द इव्हेंट गेटिंग द नंबर ऑन द कार्ड इज ए कम्प्लीट स्क्वेअर. कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर. मग 1 to 50 पर्यंत परफेक्ट स्क्वेअर असणारे कोणते नंबर आहे, 1 4 9 16 25 36 आणि 49. लक्षात, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. हे इव्हेंटचे आपण या ठिकाणी सेट लिहिले आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये किती सॅम्पल पॉईंट आहे ते लिहिले आणि हेच आपल्याला विचारलेलं होतं. पुढे जाऊया आपण. तिसरा क्वेश्चन दिलेला आहे बघा. काय म्हटलं तिसऱ्यामध्ये, अतिशय महत्वाचे हे प्रश्न आहे. ए सॅनिटेशन कमिटी ऑफ 2 मेंबर्स. एक सॅनिटेशन कमिटी फॉर्म केली ज्यामध्ये
दोन मेंबर आहे इज टू बी फॉर्म फ्रॉम 3 बॉईज अँड 2 गर्ल्स. ठीक आहे. दोन मेंबर असणारी कमिटी फॉर्म केली ज्याच्यामध्ये 3 बॉईज आहे आणि 2 गर्ल्स आहे. राईट सॅम्पल स्पेस यस आपल्याला लिहायचं सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. ऑल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट्स इन सेट फॉर्म अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन द इव्हेंट. पहिला इव्हेंट फॉर इव्हेंट ए काय म्हटलं ॲट लिस्ट वन गर्ल मस्ट बी ए मेंबर ऑफ कमिटी. इव्हेंट बी कमिटी मस्ट बी 1 बॉय अँड 1 गर्ल अँड सी कमिटी मस्ट बी of boys only, and last at the most one girl should be a member of the committee. सोल्युशन. आता यामध्ये दोन मेंबरच्या कमिट्या फॉर्म करायच्या आहे परंतु त्या कमिटीसाठी आपल्याजवळ किती कॅन्डिडेट उपलब्ध आहे. एक तर आहे 3 बॉईज आणि दुसरे आहेत 2 गर्ल्स. मग बॉईजला आपण B1 B2 आणि B3 या नावाने संबोधू आणि गर्ल्सला G1 G2 म्हणून आपण इथे लिहिलं आहे. Suppose B1, B2 and B3 are 3 boys and G1, G2 are 2 girls. Out of these boys and girls, a sanitation committee of 2 member is to be formed. काय होईल या ठिकाणी बघा. इथे आपण घेतो बॉईज मध्ये B1, B2 आणि B3. गर्ल्स मध्ये घेतले आपण G1 आणि G2. दोन दोन मेंबरची जर कमिटी फॉर्म करतो म्हटलं तर इथे पहिले बॉईज मध्येच कमिटी फॉर्म करून पहा. B1 B2 एक ग्रुप झाला. B1 B3 दुसरा ग्रुप झाला. B2 B3 तिसरा ग्रुप झाला. आले 3 ग्रुप पहा B1 B2 B1 B3 B2 B3. त्यानंतर बॉईजची गर्ल सोबत B1 G1 B1 G2 झाले B1 G1 B1 G2. त्यानंतर B2 सोबत B2 G1 B2 G2. त्यानंतर B3 सोबत B3 G1 B3 G2. ओके आणि लास्ट G1 G2. तर अशा पद्धतीच्या कमिट्या फॉर्म झाल्या. किती कमिट्या फॉर्म झाल्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही यांना असे लिहू शकता किंवा असे सुद्धा लिहिता येईल. B1 B2 असे पण लिहिता येते. ठीक आहे. आता याला अनुसरून प्रत्येक इव्हेंट विचारात आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या इव्हेंटसाठी काय कंडिशन दिली आहे त्या कंडिशन आपण विचारात घ्यायची आहे. आता या ठिकाणी इव्हेंट ए काय म्हटलंय ए इज द इव्हेंट फॉर गेटिंग ॲट लिस्ट 1 गर्ल शुड बी इन द कमिटी. कमिटीमध्ये कमीत कमी एक मुलगी असायला पाहिजे. कुठे आहे हा इथे आहे एक मुलगी. त्यानंतर इथे आहे एक मुलगी. इथे पण एक मुलगी आहे. इथे पण एक मुलगी आहे. इथे पण एक मुलगी आहे आणि इथे पण एक मुलगी आहे. काय म्हटलंय ॲट लिस्ट कमीत कमी एक दोन असल्या तरी चालते म्हणून हा सुद्धा याच्यात म्हणजे किती झाले 1 2 3 4 5 6 7. क्लिअर. त्याच्यानंतर इव्हेंट आपण लिहिला. मग इव्हेंट मध्ये किती सॅम्पल पॉइंट आले 7. आता दुसरा इव्हेंट आपण विचारात घेऊ. काय दिलं दुसऱ्या इव्हेंट मध्ये बी इज दॅट 1 बॉय अँड 1 गर्ल. मग एक मुलगा आणि एक मुलगी 1 बॉय 1 गर्ल 1 2 3 4 5 आणि 6. प्रत्येक कमिटीत एक मुलगा एक मुलगी असायला पाहिजे. अशा किती कमिटी आपल्याजवळ 6 कमिटी आहे. क्लिअर. त्यानंतर
इव्हेंट सी. सी मध्ये काय दिलं आहे पहा. सी इज दॅट देअर शुड बी ओनली बॉईज. ओनली बॉईज असणारे कोणते आहे? B1 B2 B1 B3 B2 B3. किती झाले? 3. बघा इथे 3 आलेले आहे. त्यानंतर शेवटचा आपला फोर्थ इव्हेंट काय म्हटलंय? फोर्थ इव्हेंट मध्ये डी इज दॅट देअर कॅन बी ॲट मोस्ट. ॲट मोस्टचा अर्थ जास्तीत जास्त. जास्तीत जास्त मुली असेल तर एक असायला पाहिजे, नसली तरी चालते. म्हणजे मुली नसणारे आणि किमान एक मुलगी असणारे कमिट्या या ठिकाणी पाहिजे. मुली नसणारे पाहिजे म्हणजे हा याला 1 2 3 आणि कमीत कमी एक मुलगी असणारी 4 5 6 7 8 आणि 9. क्लिअर? इथे 9 आले. लक्षात आला प्रश्न? आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4. ओके. काय म्हटलं याच्यामध्ये बघा. टू डायस आर रोल्ड. 2 डायसला त्यांनी रोल केलं. आता 2 डायसला रोल केलं. एका डायसवर माहिती आहे तुम्हाला 6 पॉईंट राहते, दुसऱ्यावर 6 पॉईंट राहते आणि त्या 6 पॉईंट पासून आपल्याला या ठिकाणी इव्हेंट बनवा, आपला सॅम्पल पॉईंट बनवायची असते. जसं आता 1 2 3 4 5 6. त्यानंतर इकडे 1 2 3 4 5 6 असा जर आपण विचार करतो तर हा पहिला पॉइंट, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि हा सहावा. म्हणजे जी पहिली पेअर आहे ती कोणती होईल? 1 1. अशा पद्धतीने इकडे लिहत आपण नेले. शेवटची पेअर होईल आपली 1 6. अशा पद्धतीने आपण खाली जर लिहत आलो तर इथं आपली पेअर होईल 6 1 आणि इकडे पेअर राहील 6 6. ठीक आहे. 2 dice are rolled. Write the sample spaces and sample point number of s. Also write event and number of sample point in the event according to the given condition. दिलेल्या कंडिशन नुसार इव्हेंट लिहायचा आणि इव्हेंट मध्ये असणारे सॅम्पल पॉइंट लिहायचे. काय म्हटलं आहे? सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज ए प्राइम नंबर. सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 5. Sum of the digits on the upper face is 25. Digit on the upper face of the first die is less than the digit on the second die. आता याचे अर्थ पहा. सम ऑफ द डिजिट म्हणजे ह्या ज्या पेअर आपण तयार केलेल्या आहे ना, या दोघांची सम जर केली तर काय पाहिजे? ऑन अपर फेस इज ए प्राईम नंबर. त्यांची सम हा प्राईम नंबर आला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्राईम नंबर माहित पाहिजे. कोणकोणते प्राईम नंबर आहे? 2 आहे, 3 आहे, म्हणजे ज्याचे आपण फॅक्टर पाडू शकत नाही, जो कुणाही दुसऱ्या नंबरचा त्याच्यामध्ये भाग जात नाही, द नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर वन, त्याला आपण म्हणतो प्राईम नंबर. 2 3 5 7 11 13 या पद्धतीचे. ठीक आहे. हे प्राईम नंबर आहे. आता ज्या पेअरची सम यांच्यापैकी एखादा नंबर येईल तो पेअर आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. दुसरं काय म्हटलंय? सम ऑफ डिजिट ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 5. दोघांची सम केली तर मल्टिपल ऑफ 5 आलं पाहिजे. म्हणजे 5च्या पटीत येणाऱ्या नंबर म्हणजे कोणते झाले? 5. ज्यांची सम 5 10 15 20 असे येईल असे नंबर झाले. क्लिअर? तिसऱ्यात काय म्हटलंय? सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज 25. दोघांची सम किती आली पाहिजे? 25 सम आली पाहिजे. आणि चौथ्यात म्हटलंय डिजिट ऑन द अप्पर फेस ऑफ द फर्स्ट डाय इज लेस. म्हणजे पहिला नंबर पाहिजे लेस आणि डिजिट ऑन द सेकंड डाय. ठीक आहे. फर्स्ट डाय इज लेस दॅन द डिजिट ऑन द सेकंड. म्हणजे पहिला नंबर लहान पाहिजे आणि दुसरा नंबर
मोठा पाहिजे अशा पद्धतीने. जर एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास पहिला लहान आणि दुसरा मोठा म्हणजे 1 2, पहिला लहान दुसरा मोठा. ठीक आहे, याच्यामधले जाईन 1 6 पर्यंत पूर्णच येईल. त्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये गेले तुम्ही तर पहिला लहान म्हणजे 2 3 होईल, 2 2 येणार नाही. तिसऱ्यामध्ये जर तुम्ही गेले तर 3 4 होईल. ठीक आहे, अशा पद्धतीचे नंबर त्यामध्ये येणार. पुढे बघूया आपण आन्सर. पहा आता. 2 dice are thrown, so sample space containing 36 elements 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. So total 36 sample point. Event A. The sum of the digit on the upper face is a prime number. मी सांगितलं होतं तुम्हाला प्राईम नंबर 2 3. बघा 1 प्लस 1 2, 1 प्लस 2 3, 1 प्लस 4 5, हे सगळे प्राईम आहे. 1 प्लस 6 7, 2 प्लस 1 3, 2 प्लस 3 5. तर असे टोटल किती आहे 15 या ठिकाणी आपल्याला एलिमेंट मिळाले. त्यानंतर पुढे जाऊया. इव्हेंट एप काय म्हटलं इव्हेंट एप मध्ये सम ऑफ डिजिट ऑन द अपर फेस इज ए प्राईम नंबर पहिला झाला. सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज मल्टिपल ऑफ 5, पाचच्या पटीत येणार आहे त्यांची सम पाचच्या पटीत. 4 प्लस 4 5, 2 प्लस 3 5, 3 प्लस 2 5, 4 प्लस 1 5, 4 प्लस 6 10, 5 प्लस 5 10, 6 प्लस 4 10, असे किती आले 7. त्यानंतरचा इव्हेंट सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज 25, असा एकही नाही म्हणून इथे आला 5. दॅट इज कोणता सेट म्हणतो आपण याला एमटी सेट. ओके, एमटी सेट आहे त्याच्यामुळे एकही एलिमेंट याच्यामध्ये नाही म्हणून नंबर ऑफ जी इज 0. त्यानंतर लास्ट इव्हेंट द नंबर ऑन अपर फेस ऑफ फर्स्ट डाय इज लेस दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय, म्हणजे पहिला नंबर छोटा आणि दुसरा मोठा अशा ज्या पेअर आहे त्या या ठिकाणी घेतल्या. असे किती आले 15. अशा पद्धतीने हा प्रश्न इथे पूर्ण झाला. पुढे जाऊया आपण. आता आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 5.3 क्वेश्चन नंबर 1. काय दिलाय क्वेश्चन नंबर 1 मध्ये राईट हे सॅम्पल स्पेस. यस, सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. सॅम्पल पॉइंट लिहायची आहे. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट ऑल्सो राईट इव्हेंट ए बी सी इन द सेट ऑफ सेट फॉर्म अँड राईट नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी नंबर ऑफ सी. म्हणजे पहिले सॅम्पल स्पेस मग सॅम्पल पॉईंट नंतर हे इव्हेंट आणि मग इव्हेंटमध्ये असणारे पॉईंट, एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नोट करायच्या आहे. आपला रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणता आहे पहिले बघूया आपण. क्वेश्चन 1 त्याच्यामधला सब क्वेश्चन 1 त्याच्यामधला आपण बघूया आन्सर 1. ठीक आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. 1 डाय इज रोल्ड. 1 die is rolled is a random experiment. ठीक आहे, आता सॅम्पल स्पेस कोणता घ्यायचा. यस, हिअर यस बी ए सॅम्पल स्पेस.
सो यस इज इक्वल टू काय म्हटलंय, वन डाय इज रोल, म्हणजे एक डाय रोल केलाय. सॅम्पल पॉईंट कोणते मिळेल, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, देअरफॉर नंबर ऑफ इयर्स इज 6. ठीक आहे, त्यानंतर इव्हेंट. सो नंबर 1, इव्हेंट ए. So for event A, so that is A, the event getting even number on the upper face. Event A, even number on the upper face. Okay, therefore A is the event that getting even number. याच्यातली even number कोणती आहे, 2 4 आणि 6. इथे येईल 2 4 and 6. किती पॉइंट आले, 3. So number of A is equal to 3. त्यानंतर इव्हेंट बी. नंबर 2, इव्हेंट बी. काय दिलाय, ऑड नंबर ऑन द अपर फेस. देअरफॉर बी कोणते ऑड नंबर आहे याच्यात, 1 3 5. सो 1 3 5. किती पॉइंट आहे, 3. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. क्लिअर. त्याच्यानंतर थर्ड इव्हेंट आहे. काय दिलाय थर्ड इव्हेंट, थर्ड इव्हेंट सी. काय म्हटलंय, प्राईम नंबर ऑन द अपर फेस. देअरफॉर सी इज इक्वल टू कोणते प्राईम नंबर आहे त्याच्यामध्ये, 2 3 अँड 5. सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. आणि इथे आपला पहिला प्रश्न पूर्ण होतो. ओके. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 ला सुरुवात करूया. सो आन्सर 2. काय म्हटलंय, 2 डायस आर रोल सायमल्टेनियसली. या ठिकाणी 2 डायस रोल केलेले आहे. ठीक आहे, here 2 dice are rolled
simultaneously is a random experiment. Mock now. S is a sample space जो आपल्याला दिलेला आहे. Therefore S is equal to काही नाही या ठिकाणी इथे येईल ओके. या ठिकाणी सॅम्पल पॉइंट आले. तर हे सॅम्पल पॉइंट आल्यानंतर आपल्याला याच्यावरून इव्हेंट लिहायची आहे. कोणती इव्हेंट लिहायची आहे? पहिला इव्हेंट आहे द सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेसेस इज ए मल्टिपल ऑफ 6. ठीक आहे. याला आपण सॅम्पल पॉइंट आपण इथे लिहिले. आता बघूया इव्हेंट. सो नंबर 1 काय म्हटलंय इव्हेंट ए साठी? इव्हेंट ए द सम ऑफ द डिजिट्स on upper face is a multiple of 6. मग 6 ला मल्टिपल असणारे आपल्याला या ठिकाणी कोणत्या सम फॉर्म करता येईल? मल्टिपल ऑफ 6 म्हणजे 6च्या पटीत, म्हणजे कमीत कमी हा येईल 6 हा एक, त्यानंतर 4 5 हा एक, 7 8 4 5 6 7 8 9 5 6 7 8 9 10 6 7 8 9 10 11 7 8 9 10 11 12 हे आहे मल्टिपल ऑफ 6 याच्यात येणारे. इथे आपण लिहिणार फर्स्ट पेअर इज 1 5, सेकंड पेअर इज 2 4, थर्ड पेअर इज 3 3, फोर्थ point 4 2, after then 5 1, and after then 6 6. Okay, so number of A is किती आहे? 1 2 3 4 5 6. Is that clear?
Now similarly event B, number 2, event B काय म्हटलंय? Sum of the digits on the upper faces is minimum 10. Sum of the digit on the upper faces is minimum 10. दोघांचे सम 10 पेक्षा सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज मिनिमम 10. कमीत कमी 10 पाहिजे, जास्तीत जास्त किती असली तरी चालते. सो बी इज इक्वल टू सम किती पाहिजे? 10 किंवा त्यापेक्षा जास्त. मग 10 चा जर आपण विचार केला तर या ठिकाणी बघा, याच्यात 8, याच्यात 9, याच्यात 10, एक हा येते 4 6. मिनिमम 10 चा अर्थ कमीत कमी 4 6. त्याच्यापेक्षा जास्त चालेल. इथे हे 9 होते, इथे 10 येते 5 5 5 6 9, इथे 6 4 6 5 and 6 6. Therefore, number of B is how much? 1 2 3 4 5 6. Clear? Now C. Event C, the same digit on both the upper faces. Same digit वाले कोणकोणते आहे? बघा इथे. हा एक आहे, हा एक आहे, हा आहे, हा आहे, हा आहे आणि हा आहे. आहे सेम डिजिट वाले. मग इव्हेंट सी मध्ये त्या पद्धतीने येतील. ओके. दॅट इज 1 1 2 2 3 3 4 4 5 5 and 6 6. Third, event C, the same digit on both the upper faces. Okay. Therefore, C is equal to 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. 1 2 3 4 5 6. Therefore, number of C is equal to 6. आणि अशा पद्धतीने हा प्रश्न इथे पूर्ण होतो. आता घेऊया आपण क्वेश्चन नंबर 3. ओके. आन्सर 3. काय म्हटलंय? 3 coins are tossed simultaneously. Okay. 3 coins are tossed simultaneously. So, sample space त्यांनी yes दिलेला आहे. Here, yes is the sample space. So, therefore, yes is equal to 3 coin. काय सांगितलं होतं मी? पहिले आपण हेड 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 घेतला. ठीक आहे. आता लेफ्ट राईट कडून लेफ्ट कडे एक एक बदलवत आणायचं. काय होईल? एच एच टी एच टी एच, नंतर टी
H H T H H Hच लिहिले आणि एस ला बदलवले. आता टी टी लिहा आणि टी ला बदलवा. तसेच टी 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 झालं. आता टी ला बदलवा राईट कडून लेफ्ट कडे. काय होईल? टी टी एच टी एच टी एच टी टी बदलवले तिने. बघा किती आले? 1 2 3 4 5 6 7 8. So number of years is equal to 8. झालं. आता घेऊ आपण इव्हेंट. So number 1. Condition for event A is for event A. काय म्हटलंय? To get at least 2 heads. To get at least 2 heads. So therefore A is equal to at least 2 हेड म्हणजे कमीत कमी 2 हेड. जास्तीत जास्त किती चालते पण कमीत कमी 2 पाहिजे म्हणून इथे येईल एच 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 टी एच टी एच टी एच एच. ॲटलिस्ट 2 हेड असणारे आपण या ठिकाणी इव्हेंट लिहिले. सो नंबर ऑफ ए इज 4. इव्हेंट 1 कंप्लीट झाला. त्यानंतर सेकंड मध्ये जाऊया. फॉर इव्हेंट बी. काय म्हटलंय बी मध्ये? टू गेट नो हेड. टू गेट नो हेड ज्याच्यामध्ये हेड नाही. सो देअर फोर बी इज. हेड नाही असा कोणता आहे? हा एकच आहे. दॅट इज टी टी टी. सो नंबर ऑफ बी इज 1. त्यानंतर थर्ड. फॉर इव्हेंट सी. काय म्हटलंय? टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. सेकंड कॉइन वर आपल्याला हेड पाहिजे. देअरफोर सी इज. बघा सेकंड वर हेड असणारा इथे आहे 2 3 4. क्लिअर? सो एच 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 टी टी एच एच टी एच टी. सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू 4. इथं आपला हा प्रश्न पूर्ण होतो. क्लिअर? त्यानंतर आपण घेऊ क्वेश्चन नंबर 4. सो आन्सर 4. सेम. 2 digit numbers are formed using digit 0 1 2 3 4 5 without repetition of the digit. याच्यापासून आपल्याला डिजिट फॉर्म करायचे आहे. इकडे डिजिट दिले आहे त्यांनी 0 1 2 3 4 आणि 5. पुन्हा लिहूया 0 1 2 3 4 आणि 5. ओके. हिअर
काय म्हटलंय? यस इज ए सॅम्पल स्पेस, therefore यस इज इक्वल टू, पहा काय, 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे. इथे आपल्याला 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे आहे, पण रिपिटेशन नको आहे. आता 0 0 नंबरच होणार नाही, 0 1 सिंगल नंबर होईल. म्हणजे 0 पासून स्टार्टिंग आपल्याला करता येणार नाही. मग स्टार्टिंग कुठून येईल आपली? 1 पासून. म्हणजे पहिला नंबर किती येईल? 10. त्यानंतर येईल 11. आता रिपिटेशन नको आहे, 11 आपल्याला घेता येणार नाही. त्यानंतर 12, 13, 14 आणि 15 झालं. 0 पासून सुरुवात केली तर 2 डिजिट येणार नाही, 1 डिजिट येईल, आणि 1 डिजिट आपल्याला नको आहे म्हणून 1 पासून सुरुवात केली. 1 पासून सुरुवात केली तर 1 0 पहिला नंबर. 1 1 म्हणजे रिपिटेशन होते, कारण त्यांनी कंडिशन दिलेली आहे विथआउट रिपिटेशन. रिपिटेशन यायला नको म्हणून 1 2 1 3 1 4. आता 2 पासून सुरुवात करा. 2 0 2 1, 2 2 येणार नाही, 2 3 2 4 2 5. क्लिअर. आता 3 पासून सुरुवात करूया आपण. 3 0 3 1 3 2 3 4 3 5 4 0 4 1 4 2 4 3 4 5 5 0 5 1 5 2 5 3 and 5 4. किती नंबर झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. So number of years is 25. Clear. आता इव्हेंट नंबर 1 फॉर इव्हेंट ए. काय म्हटलंय? द नंबर फॉर्म इज इव्हन. The number for is even. So A is equal to, आता याच्यातली इव्हन नंबर पहा. 10 12 14 20 24 30 32 34. The 40 42 50 52 and 54. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. So number of A is equal to 13. लक्षात आलं? त्यानंतर सेकंड इव्हेंट 2. फॉर इव्हेंट बी. काय म्हटलंय? द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. ठीक आहे. नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. 3 ने भाग जाणारे नंबर लिहायचं. द नंबर फॉर्म is divisible by 3.
therefore b is कोणते नंबर आहे 3 ने भाग जाणार आहे पहिला आहे 12 12 नंतर आहे 15 15 नंतर आहे 21 त्यानंतर 24 24 नंतर 30 30 नंतर आहे 42 त्यानंतर आहे 45 त्यानंतर आहे 51 त्यानंतर आहे 54 तीनने भाग त्याच नंबरला जातो ज्या नंबरच्या डिजिटची जी सम आहे ती सम 3 ला डिव्हिजिबल पाहिजे ठीक आहे किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 so answer number of B is equal to 9. Now third, for event C. काय म्हटलंय C मध्ये the number form is greater than 50. The number form is greater than 50. Therefore C is कोणते नंबर आहे जे 50 पेक्षा मोठे आहे that is 50 पेक्षा मोठे ग्रेटर दॅन 50 म्हणजे हे इथून नंबर 51 52 53 and 54 so number of C is equal to 1 2 3 4 आणि इथे आपला चौथा प्रश्न पूर्ण होतो ओके त्या नंबर बघूया आपण आन्सर नंबर 5 काय म्हटलं from 3 men and 2 women environment committee of 2 person is to be formed so here S is a sample space therefore S is equal to बघा इथे पण बिफोर इट आपल्याला इथे हे लिहावं लागेल की वुमेन आणि मेन याच्यासाठी एझुम्शन म्हणून मेनला तुम्ही कशाने इंडिकेट कराल आणि वुमेनला तुम्ही कशाने इंडिकेट कराल ते या ठिकाणी नोट करावं लागेल त्याच्या आधी आपण ते लिहून घेऊ नोट करून घेऊ त्याच्यानंतर याला सुरुवात करू ओके चला लेट 3 men let M1 M2 and M3 M2 M3 be a 3 men and W1 W2
be the three women. हा चला मग इकडे कमिटी जर फॉर्म करायची आहे M1 M2 M3 W1 W2. Now S is the sample space. Therefore S is equal to कोणकोणत्या कमिट्या फॉर्म पहिले मेन मधल्या कमिट्या आपण फॉर्म करू M1 M2 M1 M3 M2 M3 झाल्या मेन मधल्या आता मेन आणि वुमेनच्या कमिट्या फॉर्म करू काय होईल M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 हा झाला मेन वुमेन आता वुमेनची कमिटी फॉर्म करा W1 W2 किती झाले 3 प्लस 3 6 प्लस 3 9 9 प्लस 1 10 so number of S is 10 आता इव्हेंट so number 1 for event A काय म्हटलंय there must be at least one woman member there must be at least one woman member कमीत कमी एक उमेन तरी असायला पाहिजे जास्तीत जास्त किती असल्या तरी चालते मग कमीत कमी एक उमेन पाहिजे तर आपल्याला इथून घ्यावं लागेल पुढच्या पूर्ण सो देअर फोर ए इज इक्वल टू काय होईल M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 and lastly W1 W2 so 1 2 3 4 5 6 7 so number of A is equal to 7 second for event B काय म्हटलंय बी मध्ये वन मॅन वन वुमेन कमिटी टू बी फॉर्म वन मॅन वन वुमेन कमिटी टू बी फॉर्म सो बी इज इक्वल टू वन मॅन वन वुमेन इथून आपल्याला इथेपर्यंत घ्यावं लागेल सो M1 W1 M2 W2 no M1 W2
M1 W2, M2 W1, M2 W2, M3 W1, and M3 W2. One man and one woman. Clear? 1, 2, 3, 4, 5, 6. So number of B is equal to 6. Now for third. For event C. काय म्हटलंय? There should not be a woman member. याच्यात एकही वुमेन नाही. There should not be a woman member. So C is equal to only men. पहिल्या तीन कमिट्या M1, M2, M1, M3, M2, M3. Therefore, number of C is equal to 3. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न पूर्ण झाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. One coin and one die are thrown simultaneously. One coin, that is H and T, and one die. 1, 2, 3, 4, 5, and 6. Okay, here S is the sample space. Therefore, S is equal to, चला पेयर फॉर्म करूया पहिले H पासून. H1, H2, H3, H4, H5, H6. आता T पासून T1, T2, T3, T4, T5, and T6. 6 plus 6, 12. So number of years is 12. Okay. Now to get for event A. So number 1. For event A. Clear? काय म्हटलंय? To get head and an odd number. To get head and odd number. So A is equal to head मध्ये 6 आहे. 6 मध्ये ऑड नंबर किती आहे? 1, 3 आणि 5. हे तीन, हे तीनच आपल्याला घेता येईल. H1, H3 and H5. Okay. So number of A is 3.
सेकंड फॉर इव्हेंट बी काय म्हटलंय टू गेट ए हेड और टेल अँड एन इव्हन नंबर हेड किंवा टेल पण इव्हन नंबर सोबत टू गेट ए हेड और टेल and even number. So B is हेड सोबत इव्हन आणि टेल सोबत इव्हन काय होईल H2 H4 H6 T2 T4 T6 so 3 plus 3 6 number of B is 6 number third for event C काय म्हटलंय number on the upper face is greater than 7 and tail on the coin tail आणि 7 पेक्षा मोठी असणारे number on the upper face is greater than 7 and tail on the coin. Therefore, C is equal to 7 पेक्षा मोठा असणारा एकही नंबर या ठिकाणी नाही आहे म्हणून या ठिकाणी एम्प्टी सेट इन आणि एम्प्टी सेट आपण रिप्रेझेंट करतो फायने सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू 0 आणि इथे आपला हा प्रॅक्टिस सेट पूर्ण झाला ओके आता जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे ते सगळं तुम्ही तुमच्या रजिस्टरवर नोट करायचं लिहून काढायचं आणि रिव्हिजन करायची काही अडचणी असल्यास माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा ओके